त्रिशा कशी आहेस? बरी आहे. अच्छा ऐक ना, गटारी येत आहे तर काय यावेळेस आपल्या सबस्क्रायबरसाठी नवीन नवीन काय बनवणार आहेस? आता गटारी येते तर आपण आता नॉनव्हेज रेसिपी बघूया. ओ तर आज मी बनवते बोंबील चटणी. ओके. त्याच्यासाठी इतनी खुशी मुझे आज। तर आता आपण सुरू करूया. त्यासाठी पहिला बोंबील घेऊया आपण. कापून घेतलेले आहेत मी बोंबील असे छोटे छोटे. साठी लागणारं साहित्य आहे तेल, मिरची, कोकम, आलं लसूण पेस्ट आणि मसाले, हळद, मिरची पावडर आणि मसाला. ओके. आता आपण त्याच्यात पहिला आलं लसूण पेस्ट टाकूया. सॉरी दिसत नाही. आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यात आता आपण हळद टाकूया ती. थोडीशी मिरची पावडर टाकूया. थोडासा मसाला टाकूया. थोडं मीठ टाकूया. आता 2-3 कोकम टाकूया. कोकम ऑप्शनल आहे की आपण टाकू शकतो? नाही, कोकम पाहिजे. अच्छा. आणि मिरची टाकूया 2. थोडं मिक्स करूया. थोडं आपण पाणी टाकूया. आता थोडी कोथिंबीर टाकूया आपण. अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी जास्त कमी करू शकता. आणि आता आपण 15 मिनिटासाठी गॅसवरती ठेवूया मीडियम फ्लेमवर. ओके. A few moments later. अशा प्रकारे ओल्या बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण बनवा आणि कमेंट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय त्रिशा. बाय.